मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. कुणी कुठे खाजवावं आणि केव्हा खाजवावं हे सांगणारी नीतिबाज माणसं ज्या ज्या वेळेस माझ्या दृष्टीस पडतात त्या त्यावेळी मला सलमाची आठवण येते. सलमा, तू माझ्या आयुष्यात का आलीस हे जर तू सांगू शकलीस तरी तुझ्या आयुष्यात मी का आलो हे मी सांगू शकेनच असं नाही. हे असं का? प्रश्नांची उत्तरं पटापट मिळायला लागली तर पुरुषांनी लंगोट लावण्याची आवश्यकताच उरणार नाही. आज चड्डी असताना सुद्धा सकाळी परसाकडे जाताना वर टॉवेल गुंडाळून जाण्याची आवश्यकता का भासावी? शत्रूचे कधी नंबर लावायचे नसतात. प्रत्येक शत्रू हा नंबर एकचाच असतो. मित्रांचे कधी नंबर लावायचे नसतात. प्रत्येक मित्र हा नंबर एकचाच असतो. दिनकर हा माझा नंबर एकचा मित्र होता असं विधान करायला मी आता कचरत नाही. त्यामागच्या प्रकरणानंतरही त्याची आणि माझी दोस्ती कायम राहिली. एवढंच नाही तर ती अधिकाधिक बळकट होत गेली. मुळं खोल खोल जात होती. अगदी लहानपणापासून त्याला ती खराब सवय लागली होती. म्हणजे प्रथम त्याला कोणीतरी लावली असावी. या सवयीचे शिकार झालेले अनेक लोक त्याचे मित्र होते. दारूचा नशा, गांजाचा नशा, भांगेचा नशा, अफूचा नशा, चरसाचा नशा, चंडोलाचा नशा, जिभेला नागिन डसवून घेण्याचा नशा, तसा हा नशा. या लोकांची दृष्टीच गिऱ्हाईक शोधण्याची असायची. नवं गिऱ्हाईक, नवा माणूस, नवं मांस, नवी नशा. माझ्यासारखं गोरपान गिऱ्हाईक म्हणजे एक वेगळीच नशा. दिनकरला या गोष्टीचा कधी कधी पश्चाताप व्हायचा. मग तो रडायचा. खरोखर रडायचा. मला त्याची कीव यायची. पण त्या सवयीतून सुटण्याचा मार्गच सापडत नव्हता. दिनकर दिनवाण्या मुद्रेने माझी विनवणी करायचा. फक्त एकदाच रे, फक्त एकदाच. मग सोडून देतो ही सवय. माझ्याकडे आशाळभूतपणे बघायचा. भुकेलेला, हावऱ्यासारखा. आईची शपथ फक्त एकदाच. मग त्याला कुठून असं बळ यायचं. माझ्या संमतीची वाट न पाहता माझ्यावर मागून तुटून पडायचा. मला त्याची दया यायची. माझा प्रतिकार थंड व्हायचा. मी ज्या दिवशी SSCची परीक्षा उत्तम रीतीने पास झालो त्या दिवशी ती बातमी कळली आणि मला लुळी करून गेली. इथं मी नापास झालो. एक दातेरी चक्र आतड्यात घुसून घुमू लागलं. महासागरातले प्रचंड भोवरे जोडी जोडीने येऊन माझ्या तळव्यांना भोक पाडू लागले. केस्तूड होऊन मांडी विलक्षण ठसठशीत राहावी तशी ती केसाने गळा कापणारी बातमी. मला जन्म देणारी माझी आई कुठं आहे? मला 9 महिने 9 दिवस उदरात बाळगणारी माझी आई कुठं आहे? माझ्या बापाबरोबर संभोग करून मला जन्माला घालणारी माझी आई कुठं आहे? माझी खरी आई कुठं आहे? आपल्या खोट्या प्रतिष्ठेला खरेपणाचं वस्त्र आडवं लावू इच्छिणारी माझी खरी आई कुठं आहे? माझी आई, माझी आई. त्या विलक्षण बातमीने मी पार भेलकांडलो. काही झालं तरी आता नोकरी करायची. मिळेल ती, वाटेल ती. त्या थरमरीतून मी जागा झालो. वर्तमानपत्रातल्या जाहिरातींशी दोस्ती करायला लागलो. एकदा एका सरकारी कंपनीची जाहिरात आली. कारकून पाहिजेत. ग्रेड मी वाचलीच नाही. वाचण्याची आवश्यकताही भासली नाही. सगळ्या रिक्वायरमेंट्स मी फुलफिल करत होतो. अर्ज ठोकला. दुसऱ्याच महिन्यात इंटरव्ह्यू, मेडिकल एक्झामिनेशन, मर्तिकानंतरचे सगळे सोपास्कार हित तसेच. मी सिलेक्ट झालो. मला नोकरी मिळाली. नोकरी, नोकरी. स्वामी रामकृष्ण परमहंस एकदा म्हणाले, समोरून गंगा नदी वाहत आहे. तुमच्या हातात लोटा आहे. तुम्हाला तहान लागली आहे. अशा वेळी गंगा नदीचा उगम कुठं झाला, ती कुठं समुद्राला मिळते हे कळल्याशिवाय मी पाणी पिणार नाही हे म्हणणे बरोबर नाही. तुम्हाला तहान लागली आहे तर अगोदर पाणी प्या. मग सवडीप्रमाणे बाकीच्या गोष्टींचा शोध घ्या. इथेच मला शकुताई भेटली. मी ज्या डिपार्टमेंटमध्ये रुजू झालो तिथेच ती काम करत होती. मला माझे अपॉइंटमेंटचे पेपर्स घेऊन तिच्याकडेच पहिल्यांदा जावं लागलं. ती तरुण होती. मंगळसूत्र नव्हतं. ती कामात मग्न होती. मी कागद पुढे केले. तिने काम थांबवून वर बघितलं. तिची आणि माझी पहिली डोळे भेट.
तिचे भेदक डोळे माझ्या डोळ्यांतून आरपार खोल घुसत काळजात रुतून बसले. कितीतरी वेळ ती माझ्या डोळ्यांतच पाहत होती. बाजूला कोणीतरी खाकरलं. त्यावर आणखी एक कोणीतरी खोकायला लागला आणि क्षणार्धात एक खोकल्याची साथच पसरली. मला अवघडल्यासारखं झालं. ती लगेच भानावर आली. तिने कागद जवळ ओढले, नजर फिरवली व उत्सुकतेने माझं नाव वाचलं. नीट डोळे मिटून एक दीर्घ सुस्कारा सोडला. मला काही कळेच ना. तिचं ते माझ्या डोळ्यात पाहणं, आजूबाजूच्या कारकुनांनी खाकरणं, या प्रकारावरून माझ्या डोक्यात प्रकाश पडायला लागला. जे दुःख आयुष्यभर माझा पाठलाग करीत आलं होतं, त्याने आपला नंगा नाच पुन्हा सुरू केला होता का? मला वाटतं माझ्या चेहऱ्याने परत हिथं शेण खाल्लं. हा धंदा कर, तो धंदा कर असं करून कंटाळलेला एक इसम. काय करावे हेच सुचत नव्हतं. लोक त्याला विचारीत, कसं काय चाललंय? तर त्याचं उत्तर, मीठ विकायला बाहेर पडतो तेव्हा मुसळधार पाऊस पडतो आणि पीठ विकायला बाहेर पडतो तेव्हा सोसाट्याचा वारा सुटतो. नोकरीच्या त्या पहिल्या दिवशी मान मोडेपर्यंत काम केलं आणि ऑफिस सुटल्यावर थकून घरी यायला निघालो. रस्त्यात कुणीतरी मला छुत केलं. मी दुर्लक्ष केलं. परत छुत केलं गेलं. मी नाईलाजाने मागे वळून पाहिलं. तीच सकाळची ऑफिसातली मुलगी. मला दरदरून घाम सुटला. मी अनिच्छेनेच थांबलो. ती जवळ आली. अडखळत म्हणाली, माफ करा, आणि एकदम माझ्या डोळ्यात रोखून बघू लागली. तुम्हाला मी थोडा त्रास देते याचं मला वाईट वाटतं. एक गोष्ट मी विचारू का? विचारा की. मी थंडपणे म्हणालो. तुमचं नाव खरंच का सावंत आहे? म्हणजे खरं सांगा. का बरं? तुमचा काही गैरसमज झाला आहे का? माझं नाव खरोखरच सावंत आहे. ती क्षणभर भांबावल्यासारखी झाली. चेहरा आंबल्यासारखा वाटला. अर्धवट रडू कोसळलं. पण तिला रडताच येईना. रडू तसंच साकून राहिलं, दूषित रक्तासारखं. गदगदलेल्या स्वरात ती म्हणाली, माझा एक भाऊ होता हो, दिसायला अगदीच तुमच्यासारखा. म्हणजे? हो. डोळ्यांतर मुळीच फरक नाही. काय सांगता? खरंच सांगते. माझा एकुलता एक भाऊ होता तो. 2 वेळा SSCला नापास झाला आणि तिसऱ्या वेळीही तेच झालं. ज्या दिवशी रिझल्ट लागला त्या दिवशी तो बेपत्ता झाला. मग खूप शोधाशोध केली, पण सापडला नाही. आय एम सॉरी. आणि लगेच माझ्या लक्षात आलं की आम्ही भर रस्त्यात कितीतरी वेळ बोलत होतो. सगळी ऑफिसं सुटली होती. माणसं भराभरा बाहेर पडत होती. सगळ्यांची नजर क्षणभर तरी आमच्याकडे वळत होती. मी म्हणालो, अच्छा मी जातो. आणि मी सटकलो. लढाई ही लढाईतूनच शिका असा माओ म्हटला होता. मारामारी ही मारामारीतूनच शिका असा पम्या दादा. हा पम्या दादा म्हणजे एकेकाळचा माझा शाळासोबती. आजचा टेरर. हा आमच्याच चाळीत राहायचा. लहानपणी माझ्याकडे अभ्यास करायला यायचा. अभ्यासात थोडा कच्चा होता. अडलं बिडलं तर विचारायचा. अगदी बालपणापासूनच पक्का गुंडा होता. त्याला मी आवडायचो. इतर मुलं मला माझ्या गोऱ्या रंगावरून चिडवू लागली की तो त्यांना ठोकून काढायचा. मोठा झाला आणि 1-2 वेळा तुरुंगाची हवा खाऊन आला. कधी पिंटमध्ये असला की तो रस्त्याची लांबी रुंदी मोजत चालायचा. अशा वेळी मी जर समोरून येत असलो तर त्याचा चेहरा उजळायचा. जवळ येऊन एकदम कोसळल्यासारखा म्हणायचा, देख बाबी, तुझको कोई टच करेगा ना तो मैं उसकी मर्डरच कर डालूंगा. घुसा देगा साला. बऱ्याच दिवसांनी तो मला असाच भेटला. मी त्याला विचारलं, अरे होतास तरी कुठे इतके दिवस? कुठे म्हणजे? बिन भाडे के खोली में. अरे पण काय केलंस तरी काय तू? क्या किया? अरे उस भेंचोद को मैं खत्मच कर डालता था, लेकिन बच गया साला. अरे पण काय केलंस? तुला तर माहित आहे, आपण लय भडक डोक्याचा माणूस आहे. असली बात आपल्याला सहनच नाही होणार. कसली बात? अरे वो साला सनमिल गली का दादा आया था इधर गणपति देखने को अपने टोली के साथ. तो साला वापस जाते समय अपनी एरिया की एक छोकरी को छेड़ने लगा. अरे वो अपनी प्रभाकर की बहन है ना? हो. कौन प्रभाकर? प्रभाकर मालूम नहीं? गुल मोहम्मद की चाल में रहता है वो. अरे वो तो तेरा दुश्मन है ना? हाँ तो क्या हो गया? उसकी बहन वह अपनी बहन. ऐसा राडा हो गया की साले भाग गए और पुलिस मुझे ले गए. त्या दिवशी पम्या दादाने बहिणीची आठवण काढून मला एका वेगळ्याच विश्वात नेऊन ठेवलं. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसात गेलो. मस्टरवर सही केली. खुर्चीवर बसलो. कागद ओढले. निमूटपणे काम करायला सुरुवात केली.
थोड्या वेळाने सहज मान वळवून बघितलं. कालची ती मुलगी माझ्याकडेच बघत होती. मला शरमल्यासारखं झालं. थोडं वाईटही वाटलं. लंच टाइम झाला. मला त्या दिवशी काही खायचं नव्हतं. मी खुर्चीवरच बसून आरामशीर मासिक चाळत बसलो होतो. ऑफिसात जवळजवळ कोणीच नव्हतं. सगळेच भराभर निघून गेलेले. एखाद दुसरा बुड्ढा क्लर्क टेबलाशी खुडबुड करीत होता. कुठूनशी ती मुलगी माझ्याजवळ येऊन उभी राहिली. मी दचकलोच. तिच्याकडे पाहिलं. ती हसली. चेहऱ्यावर जरा मोकळेपणा वाटत होता. हलकं हलकं झाल्यासारखी वाटत होती. म्हणाली, बसू का मी शेजारच्या खुर्चीवर? बसा ना, मी अभावितपणे म्हणालो. थँक्स, ती म्हणाली. जरा वेळ शांतता. मग तिने सुरुवात केली. सावंत, माझं नाव शकुंतला देशपांडे. मी तुम्हाला एक गोष्ट विचारू काय? तुम्हाला वाईट तर वाटणार नाही ना? काय विचारा की. तुम्हाला भावंड बिवंड? मी थोडा वेळ थांबलो. पटकन उत्तरच सुचलं नाही. मी एकटाच आहे. अस्सं. त्या अस्सं बरोबर सूक्ष्म आनंदाची लहर तिच्या चेहऱ्यावरून वर्तुळ उडवत गेली. माझ्या दृष्टीतून ते सुटलं नाही. तुम्हाला जरा एक विनंती करू का? बोला की. मी तुमची बहीण होऊ? मला ताई म्हणाल का? शकूताई. तिचे डोळे भरून आले. त्या तिच्या भरलेल्या डोळ्यांत मला तिचा नाहीसा झालेला बाहू पोहताना दिसत होता. मला काही सुचेच ना. खरंच, माझी शपथ, मला तुम्ही ताई म्हणा हो. तुम्ही माझा अनिल व्हा. प्लीज, प्लीज. तिचा गळा दाटून आला असावा. असावा म्हणण्याचं कारण मला तिच्याकडे बघण्याचं धैर्यच झालं नाही. माझे डोळे नकळत ओले झाले. मी अधिकच गुंतत गेलो. अधिक जखडत गेलो. मला माहीत होतं की जखडत जखडतच मी एके दिवशी या मायेच्या पिंजऱ्यात एखाद्या पोपटासारखा बंदिस्त होऊन राहणार. एका थिएटरात एक पोपट ठेवलेला होता. तिकीट घेण्यासाठी लोक गर्दी करू लागले की तो सांगे, रांगेत उभे राहा मेहरबान, आपल्या नंबर प्रमाणे पुढे व्हा मेहरबान. लोक हे ऐकून रांगेत उभे राहत. एकदा काय झालं, हा पोपट उडून गेला. मालक त्याच्या शोधार्थ बाहेर पडला. शोधता शोधता तो बराच दूर आला. एका झाडाच्या डाळीवरती बसलेला पोपट त्याला दिसला. पण त्या पोपटाला अनेक दुष्ट कावळे एकाच वेळी टोची मारून घायाळ करत होते. तो पोपट तशाही अवस्थेत म्हणत होता, रांगेत उभे राहा मेहरबान, आपल्या नंबर प्रमाणे या मेहरबान. त्या प्रसंगाने मी खूपच हळवा झालो. शकूताई मला जीव लावू लागली. माझ्यासाठी डब्यातून काही बाही आणू लागली. ऑफिसच्या कामामध्ये मदत करू लागली. काम समजावून देऊ लागली. दिवस जात होते आणि त्याचबरोबर ऑफिसातल्या कुजबुजीलाही दिवस जात होते. मी शकुंतला देशपांडे, मिस्टर प्रदीप सावंत, टीबी होण्या इतपत खोकल्याची प्रगती होत होती. बुड्ढ्या कारकुनांची उबळ त्यांचं उरलं सुरलं बळ नाहीसं करत होती. हे तिला कळत होतं, पण तिने त्याची कधी पर्वा केली नाही. तिने मायेची थपकल मारली होती. तिथून उठायला ती मुळीच तयार नव्हती. एके दिवशी तिने मला आपल्या घरी नेलं. मी घरात पाऊल टाकलं आणि जी विलक्षण रडारड सुरू झाली की त्या रडारडीतून मी सुद्धा वाचू शकलो नाही. घर, घराच्या भिंती आणि भिंतीवर टांगलेली तिच्या वडिलांची तसबीर. या अनुभवाच्या निराळेपणाचा मी विचार करू लागलो तेव्हा मेंदूला आलेल्या मुंग्या माझ्या शरीरावरून भराभर उतरत उतरत हातापर्यंत आल्या. तेव्हा मी जागा झालो. एका स्त्रीने दिलेला हा अनुभव, ही स्त्री दुसऱ्यांपासून वेगळी का ठरावी? मला आठवतं, अगदी बालपणापासून माझ्या सुंदरतेचा, माझ्या गोंडसतेचा स्त्रीने केलेला उपयोग निव्वळ वासनामयच होता. मला आठवतं, शेजारची एक बाई दुपारच्या वेळेस मला घरी बोलवायची. तिच्या लहान मुलाला खेळवण्यासाठी. तिला दुपारची झोप हवी असायची. तिचा नवरा कारखान्यात कामाला जायचा. पोराला माझ्या हवाली करून ती आपली थानं उघडी टाकून डाराडूर झोपलेली असायची. साधारण 3-1 वाजता ती जागी व्हायची. झोपेचं मद्य ती अगोदरच प्यायलेली असायची. मग मला जवळ बोलवायची. माझं कौतुक करायची. मुके घ्यायची. माझं एक काम केलंस तर चाय नानकटाई देईन म्हणायची. पाय दुखतायत रे बाबा, जरा चेप तरी रे झिला असं म्हणायची. मग मी आज्ञाधारकपणे तिचे तळवे चेपत राहायचो. त्यावर ती म्हणायची, जरा वर दाब. मग मी वर वर दाबीत जायचो. परत म्हणायची, आणखीन वर दाब. आणखी, आणखी. ती आपलं लुगडं वर वर सरकून घ्यायची. मी आपला वर वर चेपत जायचो. मधूनच ती आ आ असं करायची.
मग आवेगाने मला एकदम आपल्या छातीशी आवळून धरायची, एकदम गच्च मावळायची. या साऱ्या प्रकाराचे अर्थ मला फार उशिरा कळले. आणि ही छोटी रांजणवाडी, डोळ्याला आलेल्या छोट्या पुळीमुळे वासनेचे झालेले साक्षात बळी. चाळीत कोणाच्याही डोळ्याला रांजणवाडी झाली की मला बोलवणं यायचं. मलाच. हे खास आमंत्रण फक्त माझ्यासाठी. माझ्या चिमुकल्या पोपटाची पुढची चोच त्या रांजणवाडीला लागायची की दुसऱ्या दिवशी रांजणवाडी गायब. 1 वर्ष गेलं. शकूताई खूप मागे लागली म्हणून मी सकाळच्या कॉलेजमध्ये जाऊ लागलो. नोकरी करता करता कॉलेज. आता मी घरी वेगळाच पडलो होतो. माझी भावंड, माझे आई-बाप यांनी माझ्याशी केलेलं वर्तन, माझ्याशी केलेली भांडणं, मला दिलेला बेदम चोप, माझी केलेली अवहेलना या साऱ्यांचे अर्थ मला यापूर्वीच लागायला हवे होते. पाण्यावर काठी मारली तर क्षणाकरिता पाणी दुभंगतं, पण पुन्हा एक होतं. पण हिथं तर ते पाणी नव्हतंच. ते होते एक मातीचे ढेकूळ. एका दणक्यात माती वेगळी, ढेकळाचं अस्तित्वच गायब. फार झालं तेव्हा मी माझा गाशा गुंडाळला आणि दिनकरच्या खोलीवर येऊन राहायला लागलो. मात्र दर पगाराला लाथा घालून उठवल्याची प्रेमळ आठवण देऊ लागलो. दिनकरला खूप आनंद झाला. एक दिवस दिनकर मला शेजारच्या राणीच्या बागेत घेऊन गेला. राणीची बाग माझ्याही परिचयाची होती, पण ती बालपणीची. मला एकदम आठवण झाली. राणीच्या बागेची एक जपून ठेवण्यासारखी आठवण. घरी जागा नसायची तेव्हा मी रेसकोर्समध्ये अभ्यासाला जायचो. पण आमच्यापैकी एकाने एका लालाची छेड काढली. त्या दिवसापासून आमचं रेसकोर्स बंद झालं. आमचा मोर्चा राणीच्या बागेकडे वळला. 7वीची परीक्षा जवळ आली होती. शाळा सकाळची. आम्ही सुटल्यावर घरी यायचो. जेवायचो आणि पुस्तकं काखोटीला मारून राणीच्या बागेत जायचो. तासनतास पुस्तकाचे पीठ पाडून आम्हाला कंटाळा यायचा. मग मध्येच इंटरव्हल घेऊन आम्ही पत्ते काढायचो आणि 7 हाती खेळायचो. मात्र लगेच अभ्यासाला देखील बसायचो. अशाच एका इंटरव्हलची आठवण. आम्ही पत्ते खेळत बसलो होतो. थोडा वेळ झाला आणि आमच्या लक्षात आलं की समोरच्या हिरवळीवरून 2 दांडगेश्वर आमच्या दिशेने चालत येत आहेत. आविर्भाव असा की आता आमच्याजवळ येणार आणि आम्हाला गिळूनच टाकणार. एकाच्या हातात तर कसलीशी काठी होती. तरी सुद्धा आम्ही खेळत होतो. आणि मग जेव्हा त्यांचे राकट पंजे आमच्या शर्टाच्या कॉलरवर पडले, तेव्हा कुठे आम्ही भानावर आलो. त्यातल्या एकाने असा काही हग्या दम भरला की प्रत्येकाला नानी आठवली. नानी. भेंचोद शट्ट्या एवढी नाहीत, पोरणी लागली पत्ते खेळायला. एकेकाला चौकीवरच घेऊन जातो. आता खरा प्रकार आमच्या लक्षात आला. निश्चितपणे हे CID वाले पोलीस असावे. पण पुढे काय? यातून सुटका कशी? आमच्यातल्या एकाने मग हळूच डोळा मारला. तो इशारा आम्ही समजलो. हे CID वाले आमच्या मायच्या चुती मारत होते. आमच्या कॉलरवरची पकड थोडी ढिली झाली असं दिसताच आम्ही हिसडा मारून देऊन छू झालो. ते पळत पळत जाऊन झाडाआड लपलो. तिथूनच बघायला लागलो. त्यांनी आमचा पाठलाग मुळीच केला नाही. यानंतर ते काय करतात याकडे आमचं लक्ष लागलं. पाहतो तो ते दांडगेश्वर आमच्याच जागेवर बसून मस्तपैकी पत्ते खेळत होते. त्या दिवशी मात्र दिनकरने मला एका वेगळ्याच विश्वात नेलं. जिथं गेंड्याला ठेवण्यात आलं होतं त्या भिंतीपाशी बरीच गर्दी उसळली होती. बायका, मुलं, तरुण मुली. गेंड्याचा तो अवाढव्य देह, त्याचं घासून घासून संपुष्टात आलेलं शिंग, गेंड्याच्या कातडीसारखी जाड कातडी, कुल्यावरल्या 2 ढाली आणि पाठीमागल्या 2 पायांच्या मधून बाहेर आलेलं त्याचं वळ्यावळ्यांचं लालसर हत्यार. हे सगळं कमालीच्या उत्सुकतेने ही मंडळी पाहत होती. त्याच घोळक्यात उभ्या असलेल्याकडे बोट दाखवून दिनकर म्हणाला, तो पाहिलास? जो तो माणूस तिथं घोटाळतोय. तो राणीच्या बागेचा लाईफ मेंबर. हा संध्याकाळी 5 नंतर येणार. गेंड्याला पाण्यात भान हरवलेल्या स्त्रिया, तरुण मुली यांच्या अंगाला चिकटणं हा त्याचा उद्योग. मी सरतच झालो. अरे गेली कित्येक वर्ष हा एकच उद्योग तो इमानी इतबारे करतोय. खरं म्हणजे त्याला या कामाबद्दल सरकारने पद्मश्री द्यायला पाहिजे. अंधार पडत चालला होता. सावल्या डोळे मिटत होत्या. दिनकर तर माझा गाईडच झाला होता. उंटाच्या पिंजऱ्याच्या शेजारी त्याने मला आणून सोडलं. तिथल्या एका झुडपाजवळ एक माणूस रेंगाळत उभा होता. त्याच्याकडे बोट दाखवून तो म्हणाला, हा माणूस अंधार पडता पडता येतो. क्षणभर तो थांबला. म्हणाला, हा आमचाच भाऊबंद. गिऱ्हाईकं शोधतोय. इथं 2 प्रकारची माणसं येतात, घेणारे आणि देणारी. तुझ्या लक्षात आलं असेलच. मी त्याच्याकडे रोखून बघितलं.
तो पुढं चालायला लागला. त्या माणसाजवळून आम्ही पास झालो. दिनकरने एक सलाम ठोकला. त्या माणसाचाही प्रतिसलाम. अंधार वाढत होता आणि दिनकरचे डोळे कसल्या तरी आठवणीने विलक्षण लकाकत होते. त्याने मला राणीच्या बागेतून बाहेर काढलं आणि भायखळ्याच्या वाकड्या पुलाशी आणून उभं केलं. पुलावर आला आणि कोण जाणे दिनकर अक्षरशः फुलून गेला. ऑक्सिजनच्या खोलीत एखाद्याला नेऊन सोडल्यावर त्याचा श्वासोच्छवास जोरजोराने व्हावा तसा तो एखाद्या कबुतरासारखा घुमू लागला. त्याने एक लांबवर नजर टाकली. पुलावरले मिणमिणते दिवे शेवटची घरघर लागल्यासारखे हळद ओकत होते. फिक्कट. माणसांची एजा अगदीच तुरळक झाली होती. मधूनच कठड्याला टेकून कुठे कुठे पांढऱ्या आकृत्या छोटीशी हालचाल करत असलेल्या दिसत होत्या. खाली थोड्या अंतरावरती दिव्यांच्या झगमगाटात गाड्यांची एजा छातीवरती झेलत भायखळा स्टेशन उभं होतं आणि पलीकडे भाजी बाजार. हा आमचा बाजार. ही जी मधून मधून कठड्याला टेकून उभी असलेली माणसं दिसतात ना, त्यात काही व्यापारी आहेत, काही गिऱ्हाईकं आहेत. हातावरती रुमाल टाकून फळांच्या टोपल्यांचा सौदा करण्याची भाषा तुला माहिती आहे का? व्यापारी आणि गिऱ्हाईक यांच्याखेरीज दुसऱ्याला कळायचाच नाही त्यांचा सौदा. आणि अकस्मात तो एकदम झपाटल्यासारखा झाला. खिशातली चारमिनार काढली, झटकन पेटवली, एक दीर्घ झुरका मारला आणि कशात तरी हरवल्यासारखा तो मला म्हणाला, ही चावी घे आणि तू सरळ घरी जा बघू. मी येतो तुझ्या मागून तासाभराने. स्त्रियांना राजकीय हक्क मिळू नयेत असं म्हणणाऱ्यांमध्ये राणी व्हिक्टोरिया प्रमुख होती. फार काय, स्त्रिया नेहमी कसल्या ना कसल्या बंधनात राहाव्या असं आग्रहाने प्रतिपादन करणारी महान व्यक्तिमत्व लाभलेली एक स्त्रीच होती.